नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आत्ता वाजले सकाळचे 8:30 आणि नाना मला रात्रभर काही बोलले नाही तर, पण आता त्यांना विचारू, सकाळची वेळ झाली, काय करायचं आहे पाण्याचं त्यांना विचारू आणि त्यानुसार आपण आज या पाण्याचं दिवसभर काय करता येईल ना ते करू. तर बघू आज काय करायचं आहे. नाना काय करायचं ते? अरे ते टाक हे आणले ते हे आणले तर बॉक्स आणले कालचे दोन पडले ते काय करायचे आता. हां आज मडीची जत्रा आहे तिथे घेऊन जा, जोडीदाराला बोलव, हां टॅम्पून ते पिकअप काहीतरी घेऊन ये आणि ते घेऊन जाय. त्याचे काय 10-5 रुपये होते आणि ते घेऊन ये. मी नाही नेणार, मी राहू दे तसं. अरे इथं ठेवू नको, माझ्या पैसे ठेवू नको, मी फेकून देईन. नाही तुम्हाला पाणी प्यायचं ना, तुम्ही पाणी नाही, प्या. मी फेकून देईन लगेच. आता लगेच बघ चाललो धरक फेक रस्त्याला. इथं ठेवू नको, माझ्या समोर ठेवू नको लगेच अजिबात. मी नेणार नाही. नाही मी फेकून देईन. फेकून दे याला म्हातारी तरी ना फेकून नका देवर का, मी तुमच्यासाठी घेतलं ते. मी रस्त्याला फेकून देईन थेट. अरे बडी काय मोकर काल मला म्हणले ना आता. हे आज ते आज उठतो इथं घेऊन जाय. अरे काय कुठं नाही आलं हो सकाळ तुम्ही आज सांगणार होते काय मला? हा त्या लगेच घेऊन जायचं नाही ते मी घरी आणि फेकून देईन. इथं ठेवू नको माझ्या पैसे. हा, आता कोण घेणार त्याला? आता जत्रा आहे आज. जात्रात कोण घेऊन बसन? तू घेऊन बस, नाही मला नाही आता मी नेऊन बसतो. मग तुमचं पाणी तुम्ही काही करा. हे घेऊन झालं की आजची आज ठेवू नको इथं. रातच्या रात तुला जागा दिली, आता इथून फेकून देईन मी. बरं, आता कोण यायचं न्यायला याला? मित्र का व्हायचं? अरे, जोडीदाराला आणाव. पण तुमचं पाणी तुम्ही जा निकाल घेऊन. अरे मला कोण पास आहे. आता मी मागं दिलं असं, ते मागं पण नाही घ्यायचे. तुपलं तू काही कर, इथं ठेवायचे नाहीत. इथं ठेवलं ते मी धर फेक तिकडे देईन रस्त्याला फेकून. ते कोण नाही घ्यायचं. तुला एका भाषेत कळत काय नाही त्या बघ मी फेकून देईन लगेच. आहे का? राहू दे. नाही लगेच धर फेक लगेच फेकू, इथं ठेवू नको. बरं चला, मी बोललो तो कोणाला तरी. मायाच भाऊ ते आलं, मला तरी वाटलं काय ते नवीन आहे. बरं चला आज मडीला घेऊन जाऊ पाण्याला, बघू आता कोणी घेतंय का आपण. काय जाऊ शकतं एवढं पाणी? किती पाणी दे? 100 बॉक्स आहेत नाना, एवढं काय? 100 आणि एवढं माय कोण घेईन? कोणी घेईन? वाटून टाकायचं फुकट. बरं चला तसं करू काहीतरी. हा आता एखाद्या मित्राला कॉल करतो, गाडी बोलवून घेतो आणि गाडीत भरतो. जेवढं वाटतं येतं तेवढं वाटतो, जेवढं विकता येतं तेवढं विकतो. पण नाही का शक्यतो जेवढे पैसे घातले त्याचे निम्मे तरी आले तरी बस, बाकीच्या भाग बघताना बघू. तर काही चला आज आपण मडीला जाऊ. तर मडीची भरपूर मोठी यात्रा आहे म्हणते. तर माझ्या काही डोक्यात नव्हतं यात्रा वगैरेचा, पण आज बघू. आणि मी कधी अजून नाही का मडीच्या यात्रेला गेलेलं नाही, खरं खोट नाही सांगत तुम्हाला. तर आज जातो आणि बघतो. ना मडीची यात्रा कशी असते? आज संध्याकाळी 12 वाजता, उद्या रंगपंचमी. आज सगळे महाराष्ट्रातले लोक मडेला. चला आज मी पण येतो मडीला, तुम्ही पण जर भेटलं तर आपली भेट पण होईल. बघा याच्यामुळे काहीतरी जेवत होतं चांगल्यासाठी पाणी आणलं होतं, पण मला नव्हतं वाटलं की यात्रा बित्रा काही होईल. म्हणजे आधीच जे नशिबाचं आपल्या असतं ना ते भेटतं. तर आता बघू मडीला पण जायला भेटेल मला याच्यामुळं. काहीच बघू शकता सकाळ सकाळ आपल्या आजीने नाही का आज फ्लावरची भाजी आणि भाकरी करून राहिली, पण खायला कोण नाही. आता मी चाललो पाणी विकायला. आणि मग भाकर खाऊन जायचं का? आता मला ते नाना 2 मिनिटं थांबून द्या ना घरात. अरे थांबावं लागत, भाकर खाऊन जाय. ते म्हणतात माझ्यासमोर ठेवायचं नाही. नका का ठेवू ना, पण तू घेऊन जायते. पहिल्यांदाच काय आलं मग मला खवडता असा तुम्ही. मग आता तुला नाही खावायला तर तू घेऊनच नाही जायचा. मग काय माग रोज प्यायला वहिनी एक बाक्स आपल्याला. मग त्याला काय होतं, प्यायलाच घेतलं नानाला म्हणते. मग त्याचे 10-5 रुपये उभे करा. नाही नानाचं बघते मग, जाऊ दे मग. नानाला एक बाक्स लय झालं, विकून टाक नेऊन. जर ठेवल्या का मी तुला काठीनं मारणार संध्याकाळ पोहोच. मित्राला कॉल केला आत्ता, तर एक छोटा हाती बोलवला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बाटल्या आपल्याला भरवायच्या आहेत आणि घेऊन जायच्या आहेत मडीला. आता ते कसे विकायचे आहेत, काय विकायचे आहेत, लाईफमध्ये फर्स्ट टाईम आहे. बघू आता काय होतं आहे माझं. फायनली मित्र पण आला आहे. एका फोनवरती लगेच मित्र पण आले. मित्र लगेच येतात कामं माझे, बघू शकताय आता लगेच. तट शो काय आहे ना, बाहेर का घेऊ. चालेल फायनली लोड करून घेतलं आता सगळं. काहीच फायनली बघू शकता येतं. बॉटल वगैरे आणल्या आता आणि इथं जागा वगैरे पकडून बघा अशी गाडी वगैरे लावून दिली आहे. आणि हे पण कढई वगैरे पण आणली. आता बघू आपण नाही का आज काहीतरी नवीनच करतो आता डायरेक्ट नाही का. आजीला त्यांना वाटलं पाहिजे हे काही पण करताना पण सक्सेसच होतं आहे. पाण्याच्या बॉटल्या आणल्या आजोबा म्हणले ना. इथं बघू शकता किती मोठी जत्रा भरली आहे. अजून तर काहीच नाही तुम्हाला. आता मी दिवसभर इकडेच आहे 2 दिवस. तर आपली कोणाकोणाची इथं गाठ भेट पण होईल.
तुम्हाला दाखवतोच. हे बघू शकता अजून भरू राहिली यात्रा. तर आपल्या आता बाटली वगैरे लावून घेतलं आहे. आता थंड वगैरे करायला नाही का आपली घरची टाकी पण आणली आणि बॉटल वगैरे नाही का थंड वगैरे करून पण आपण येतो देऊ डायरेक्ट. जर तुम्ही कोणी जर आले तर नक्की भेटूया. हे बघू शकता इथं मंदिर आहे आणि मंदिराच्या खालीच आहे इकडे मी. नक्की भेटूया. काहीच बघू शकताय तुम्ही मी पहिल्यांदा 10 रुपयाचं काहीतरी विकलं आहे आणि आपली एक बॉटल गेली आत्ता म्हणजे अजून थंड पण नाही गेली. बघू शकते हे टाकी वगैरे तसेच ठेवले अजून. आणि एक 10 रुपयाची एक ऑर्डर आली होती. एक 10 रुपयाची बॉटल विकली फक्त आत्तापर्यंत. भरपूर वेळ झाला 1-1.5 तासानंतर 10 रुपये झाले. पण भारी वाटतं आज काहीतरी केलं आहे आणि ते आजीमुळे त्यांच्यामुळे ते खवळले. बघायचे याच्यातून किती होत आहे काय नाही तर शेवटी नाही वाटून टाकू. 2 तासामध्ये 30 रुपये झाले. आणि बघू शकता मी टिपडलं आहे काय बघू शकता हे कसं बनवलं आहे मी. याला पोते वगैरे लावले आणि तुम्हाला अजून पण दाखवतो मी काय केलं आहे. तर काहीच बघू शकता हे बघा काय केलं आहे. बॉटले वगैरे लावले आहे इकडं आणि मी त्यासोबत आता टाकी वगैरे आणली जर का जर काही डोक्यात अजून जर प्लॅन वगैरे आला ना बघू शकता कढई वगैरे आणली त्याच्याकडे शेगडी पण आणली आणि इकडं असं बॉटल वगैरे ठेवून घेतल्या आपली गाडी पूर्ण ह्या पद्धतीने. आता बघू किती भारी वाटतं एकदम नाही का नॅचरल गावचं वाटतं एकदम गावाकडच्या पद्धतीने हे केलं आहे मी असं. आणि याच्यामध्ये नाही का पाणी वगैरे टाकलं आहे हे फुल करून ठेवलं आहे बॉटल्या एवढ्या. दूध पण आणले. जर मला वाटलं ना काहीतरी की चहा वगैरे बनवायचा आहे तर त्याच्यासाठी कढई वगैरे आणली आहे आणि चहा पण बनवू शकतो आपण. हे जे बघू शकता बघा बिसलेरी बॉक्स तर एकदम थंड केलं आहे आणि त्याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकलं आहे. बघू शकता किती बर्फ वगैरे आहे. दूध पण ठेवलं आहे रात्रीच्या चहाला. आणि आत्ता इथं बघू शकता भेळ पण मांडली. भेळचं पण स्टॉल मांडला आहे आणि पब्लिक बघू शकता भरपूर गर्दी आहे जबरदस्त. जिकडे तिकडे बघा फक्त गर्दी दिसते. हे बघू शकता पूर्णपणे गर्दी आहे आणि समोर बघू शकतात कानिफनाथांचं मंदिर आहे. आत्ता वाजले संध्याकाळचे 11:15 आणि असं वाटतंय की सर नाही का 8 वाजले पण टाईमच करून नाही आला इकडे कारण आज दिवसभर नाही का आम्ही आमच्या दंगामध्ये येतं त्याच्यामुळे टाईमच समजून नाही आला. आणि अजून जेवण पण नाही ताण पण नाही लागली भूक पण नाही लागली. दिवसभर फक्त एकच काम करतोय बॉटल्या विकतोय आम्ही आणि एवढी मजा येऊ राहिली ना एकदम खतरनाक. काहीच आत्ता नाही का 8 तारखेचे रात्रीचे 3:30 वाजले होतं आणि आम्ही काय करतोय तुम्हाला ते पण दाखवतो. करायचं आहे ना तर असं काहीतरी केलं आहे ना की आयुष्यभर लक्षात राहील. आणि आजीन ते पण म्हणते याला करायला काहीच सांगायचं नाही येतो कुठं म्हणजे एक गोष्ट सांगते ना दुसरा नक्की करतो. बघू शकता हे बघा आम्ही पाणी तापितोय डायरेक्ट. एवढं बकेट वगैरे आणले आता हे बघू शकता. एवढे अख्खी पब्लिक नाही का आंघोळ वगैरे करून राहिले. बघू शकता इकडे सगळं हे बघा भोगोले वगैरे चालू आहे इकडे पाणी वगैरे तापते पातेल्यामध्ये. आणि आम्ही टँकर वगैरे सगळं मॅनेजमेंट केलं. हे दीपक म्हटला तो करायचं ना आपण बॉटल्या विकणारच आहेत ना आता त्या तशा पण तर आपण अजून काहीतरी विकू त्यासोबत. हा मला म्हटला म्हणजे नाना म्हटले घेऊन जा तर हा लगेच म्हणजे आयडिया काढायला तयारच असतो. पाणी काढलं गरम करून आंघोळीला. हे बघा बिसलेऱ्या पण वाटले टँकर पण आणले. गायचे बघा ॲक्सिडेंट पण झाला आहे. गायचा ॲक्सिडेंट झाला इथं आंघोळ आले होते पण आंघोळीच्या आधीच पडले. काहीचे बघू शकता इकडं पूर्णपणे अंधार आहे आणि सगळं पाणी पाणी झालं आहे. जर कधी मडीला वगैरे जर आले ना काहीच नेक्स्ट इयरला जर आले ना नक्की आपल्या दीपककडे तो परत लावीन एखादा टँकर वगैरे तर इकडं आंघोळ करू शकताय. बघू एवढे बकेट येतात आणि 30 रुपये प्राईज आहे एका बकेटचे आणि एक टँकर 5,000 लिटरचा आहे. आणि देवस्थानला आपल्या बिसलेरी फ्री आहे. देवस्थानला बिसलेरी फ्री चालू आहे आता. आज दुसरा दिवस आहे आणि माझा चेहरा बघू शकताय. अजून मी ब्लॉग कंटिन्यूच केला आहे अजून एंडच नाही केला. तर आज दिवसभर पण काय होतंय बघू. 1 टाइम सगळं शूट करतो आणि सोडून देतो. काहीच फायनली बघू शकताय 2 दिवसापासून जागा आहे आणि अजून पण काम करतोय मी. बघू शकता एवढं पाणी वगैरे इकडे अजून एवढं बाकी आहे आणि टँकर पूर्णपणे मोकळं झालं आहे. इकडं अशा प्रकारे नाही का रात्रभर पाणी विकते आणि आंघोळी वगैरे चालू असते इकडं पूर्णपणे नाही का 30 रुपये बकेटने रात्रभर पाणी इकडं वापरतं. एवढं सगळं झालं आहे आपलं. एवढंच पाणी वाचलं आहे सगळं पूर्ण हे टँकर नाही का 5,000 लिटर खतम झालं आहे. फायनल 3रा दिवस लागला आहे. बघू शकता अजून पण मी जागा आहे आणि आत्ता जस्ट मध्ये घरी आलो आहे. माझं अवतरण ते बघून मलाच असं वाटत नाही की मी स्वतः आहे आणि माझा आवाज पूर्णपणे बसला आहे. 3 दिवसानंतर घरी आलो आहे. पाण्याच्या बॉटल्या वगैरे सगळ्यात जेवढे विकायचे तेवढे विकल्या काही बाकीच्या पूर्णपणे वाटून टाकल्या
आणि आंघोळीचं पाणी वगैरे एकदम मजा केली, मस्ती केली. काही लोकांना आंघोळीचं पाणी पण विकलं, काही असंच देऊन टाकलं, काही प्यायला पण वाटिलं. जेवढं माझ्या करता येईल तेवढं मी भरपूर गोष्टी केल्या आहेत तिथं. आणि फर्स्ट टाइम गेलो होतो मी, एवढ्या दिवस जवळ होते पण यात्रेला कधीच जात नव्हतं आम्ही, फक्त बघायचो की गावातून गर्दी वगैरे किती जाते काय. पण ह्या वर्षी नाही का आजोबामुळं झालं, कारण ते वेगळंच झालं सगळं काही. बाटल्या वगैरे मागितल्या, ते कुठं न्यायचे आहे काय, पण त्या बरोबर नानांनी सांगितलं कुठं न्यायचे आहेत, यांनी योग्य ठिकाणी घेऊन गेलोत, म्हणजे योग्य मार्गाने पण ते वाटायला लागलं सगळ्याच्यापर्यंत. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कारण मी तुमच्यासंग बोलतोय पण मला झोपच कंट्रोल नाही होते, कारण 3 दिवस झालेत मी झोपलेलो नाही अजून. आणि बॉडी पूर्णपणे डाऊन होऊन गेली, कारण मला काही भूक नाही, ताण नाही, काहीच नाही. फक्त असं वाटतंय कधी झोपतोय, मेंदू कामच करत नाही आता पूर्णपणे, त्याला आरामची गरज आहे. आणि माझ्या डोळ्यावरून समजत असेल तुम्हाला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. कदाचित आता माहीत नाही हा ब्लॉग मी किती दिवसांनी एडिट करतोय, पण नक्की लवकर करतो आणि लगेच टाकतो. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर.